एव्हरीवन, वेलकम टू अंकिताज कस्टम चॅनल। आणि खूप दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ टाकत आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि आज आपण साडीपासून कुर्ती शिवणार आहोत। तर पहिल्यांदा आपण लायनिंग फॅब्रिकची मार्किंग करून घेणार आहोत। त्यासाठी मी शोल्डर मार्किंग करते 3 सेंटीमीटरवर। त्यानंतर आपण मार्किंग करतो आर्म होल मार्किंग मी 7 सेंटीमीटरवर करून घेते। टोटल आर्म होल माझे 18 सेंटीमीटरचे आहेत। त्यानंतर मी चेस्टची मार्किंग करून घेते। चेस्ट माझी 38 सेंटीमीटर आहे, तर त्याचा चौथा भाग मी 9.5 सेंटीमीटर मार्किंग करते। आणि नेहमी आपल्याला आपल्या अस्तरच्या ह्याच्यावर एक्स्ट्रा मार्जिन ॲड करून घ्यायचं असतं। त्यानंतर मी अंडर बस्ट माझा 32 आहे, त्याचा चौथा भाग 8 सेंटीमीटरवर मार्किंग करून एक्स्ट्रा मार्जिन ॲड करत आहे। 1-1.5 सेंटीमीटरवर मी एक्स्ट्रा मार्जिन ॲड करून घेते। त्यानंतर आपण कुर्तीमध्ये हिप्सचं मार्किंग करून घेतो। हिप्स माझी 41 सेंटीमीटर आहे, तर त्याचासुद्धा मी चौथा भाग 10.25 सेंटीमीटर असा घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा मार्जिन ॲड केलेलं आहे। आता आपण जेवढे पण जे मार्किंग केलेले आहे, जेवढे आपण माप काढून घेतलेले आहेत, त्यांना आता आपण स्केलने किंवा हाताने सर्व मेजरमेंट जॉईन करून घेणार आहोत। आणि आपला नेहमी रेग्युलर कुर्तीचा जो शेप आहे तो शेप देऊन घेणार आहोत। त्यानंतर मी नेक विथ म्हणजे आपला जो गळा आहे तो मी 3 सेंटीमीटरवर मार्किंग करते। 3-3.5 सेंटीमीटर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर जो पुढचा गळा आहे माझा, त्याची उंची मी 5 सेंटीमीटर ठेवते। तुम्हाला हवं तसं ठेवू शकता। आणि सिंपल स्क्वेअर नेक म्हणजे चौकोन आकाराचा मी गळा करते, काही वेगळा करत नाही। आणि त्यानंतर आता आर्म होलला आपण शेप देऊन घेणार आहोत, जसं व्हिडिओत दाखवते तसं। आणि त्यानंतर आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकसाथच ठेवून कटिंग करून घेत आहोत। फक्त आपल्याला ह्या पार्ट कटिंग करताना आपल्याला नेकची कटिंग करून घ्यायची नाही। आता दोन्ही भाग वेगवेगळे करून मी आता बॅक पार्टच्या नेकची डिझाईन कटिंग करते। सेम मी ह्याच्यामध्ये सुद्धा चौरस आकारच करते। आता मी पहिल्यांदा फ्रंट नेक कापून घेते। आपण मार्किंग केलेलं तर ऑलरेडी आहे। आता ते कटिंग करून मग मी बॅक पार्टकडे जाणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कटिंग वगैरे संपूर्ण नीट करून घ्यायचं आहे। आणि लायनिंग म्हणजे अस्तरच्या फॅब्रिकवरच पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचं आहे। मग तो कपडा ठेवून आपण मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करून घेऊ शकतो। आता बघू शकता, आता मी बॅक पार्टचं कटिंग करून घेते। तर बॅक पार्टची लेंथ मी नेकची 9 सेंटीमीटर ठेवते, म्हणजेच 9 सेंटीमीटर ठेवते। तुम्हाला हवं तेवढं ठेवू शकता। आणि मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही नेक मी चौरस आकाराचाच ठेवते, आपल्या स्क्वेअर आकाराच्या। आता पट्टीने स्केलने मी ते जॉईन करून घेते आहे। असंच तुम्हाला जॉईन करून घ्यायचे आहे, किंवा आता मी इथे चौरस आकार केला आहे, तुम्हाला हवा तसं ठेवू शकता। आता असं चौरस आकार करून मग आपण आता त्याची कटिंग करून घेणार आहोत, बघू शकता। आणि मी इथे लिहूनसुद्धा देते बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कोणता आहे। आता मी बॅक पार्टची कटिंग करून घेते। आणि सिंपल ह्याच्यामध्ये मी साडीपासून आउटफिट तयार करायचं चॅलेंज केलं आहे, त्यातलाच हा एक आउटफिट आहे। तुम्ही बघू शकता आपला बॅक पार्टसुद्धा कटिंग करून झालेला आहे। आता हे जे पार्ट्स आपण लायनिंग फॅब्रिकवर कटिंग केलेले आहे ते आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचं आहे। जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्ही ठेवून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे। आणि फोल्डिंग बाजू नेहमी आपल्याकडे ठेवायची असते, म्हणजे कटिंग करायला खूप सोपं जातं। फोल्डिंगची बाजू आपल्याकडे ठेवायची आणि मग त्याच्यावर आपला कपडा ठेवून मग कटिंग करून घ्यायचं। दोन्ही पार्ट, बॅक पार्ट, फ्रंट पार्ट मी आता दोन्ही पार्ट कट करून घेते, बघू शकता। आणि संपूर्ण व्हिडिओ बघा, मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते कुर्ती कटिंग। आणि त्यानंतर आता आपण दोन्ही पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत, बघू शकता। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पार्ट आता कटिंग करून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण स्टिचिंगकडे जाणार आहोत। पहिल्यांदा मी फ्रंट नेकची आपली पुढच्या बाजूच्या गळ्याची स्टिचिंग करून घेते। आता जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच आपल्याला अर्धा सेंटीमीटरवरच स्टिचिंग करून घ्यायची आहे, शिलाई मारून घ्यायची आहे। आणि जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच करून घ्यायचं आहे। आता बघू शकता मी गळ्याला शिलाई मारून घेतली आहे। नंतर मी मेन फॅब्रिक आणि लायनिंग फॅब्रिक दोन्हीचे शोल्डर जॉईन करून घेते आहे, म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरकणार नाही। शोल्डर जॉईन केल्यानंतर आपला कपडा खूप व्यवस्थित बसतो। आणि त्यानंतर मी आता आर्म होलला शिलाई मारून घेते। बघू शकता पुढे तुम्ही की मी आता संपूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे। तर आता मी ही जी आपली मेन कपड्याची बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवून मग लायनिंग फॅब्रिक जॉईन करून घेतलेला होता। आता मी हा कपडा उलटून घेणार आहे, म्हणजे आपला पुढचा जो नेक आहे तो खूप व्यवस्थित आणि सुंदर असा दिसतो। तर असं तुम्हाला करून घ्यायचं आहे। आणि बघू शकता
फ्रंट नेकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. परफेक्शन तुम्ही बघू शकता. तुम्हालासुद्धा अशा रीतीने करायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण जेवढा पण गळा केला आहे त्याला आपण आता दाब शिलाई मारून घेणार आहोत. दाब शिलाई का मारतात तर आपला आपण जो कपडा उलटून घेतला आहे किंवा आपली जी नेक आहे ती आपली सेट झाली पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे आणि दाब शिलाई पूर्ण सगळीकडे मारून घ्यायची आहे. आणि हा स्लीवलेस कुर्ता आहे तर त्याच्या मी आर्म होललासुद्धा शिलाई मारून घेते. आणि अर्धा सेंटीमीटरपेक्षा कमी आपल्याला शिलाई मारायची असते. एकदम कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची असते जेणेकरून ती शिलाई दिसणार पण नाही आणि नेक आपला खूप व्यवस्थित बसेल. आता त्यानंतर तुम्ही बघू शकता शिलाईसुद्धा मी मारून घेतलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता कुठेच एक्स्ट्रा कपडा आपला दिसणार नाही आणि खूप व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण कपडा उलटून दाब शिलाई करून आता जी आपली साईडची पूर्ण कुर्ती असते तिला पूर्ण आता शिलाई मारून घेणार आहोत. म्हणजे मेन फॅब्रिक आणि लायनिंग फॅब्रिक आता आपण संपूर्णपणे जॉईन करून घेणार आहोत. अशाच प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा. अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊनच येणार आहे. त्यानंतर आता आपली संपूर्ण शिलाईसुद्धा मारून झालेली आहे. दोन्ही बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी ज्या पद्धतीने फ्रंट पार्ट म्हणजे पुढची बाजू शिलाई मारली त्याच पद्धतीने तुम्हाला बॅक पार्टसुद्धा मारून घ्यायचा आहे. आणि नंतर आता आपण शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. शोल्डर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे जॉईन करून घेते. आणि शोल्डरला नेहमी आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे. सो आपली ऑलमोस्ट कुर्ती रेडीच आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी कुर्ती रेडी झालेली आहे. आणि फॅब्रिक उरलेलं त्यातूनच मी ओढणीसुद्धा तयार केली आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा अशाच व्हिडिओच्या अपडेट्ससाठी.